माझे सन्माननीय धर्माजी गवते साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. दामोदरजी गायकर साहेब, आज वरिष्ठ मंडळी, ज्येष्ठ मंडळी, आज आम्ही पाहते साईच्या वाढदिवसानिमित्तानं प्रवीण स्पर्धा अगदी यशस्वी पद्धतीनं शेवटच्या उत्तरार्धाकडे वाटचाल करते आणि कुठलंही विघ्न आलं नाही. आपण पाहते दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला आले. DJ नितीन आमच्या समवेत आहेत, आई एकविरा इव्हेंट, प्रेम संदेश ऑफिशियल आमचे अंपायर्स, आणि आता आपण आवाज ऐकूया प्रवीण यांचा. धन्यवाद. टाइम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं या स्पर्धेमध्ये. याचं कारण आहे DJ देखील बंद आहे, कारण 12वी बोर्ड परीक्षा सुरू आहे, त्यामुळे इथे गाणं वाजणार नाही, फक्त नॉनस्टॉप कॉमेंट्री ऐकायला मिळेल. एक खूप चांगला टाइम मैनेजमेंट है स्पर्धे. चलिए गेंदबाजी के लिए आपको तैयार रहना, अंपायर से चर्चा मत करिए. टाइम अलर्ट इज वेरी इंपॉर्टेंट. बॉल बॉय, मैदान में आपको गेंद यहाँ पर देनी है. गेंद का इंतजार हो रहा है. बॉल बॉय, मैदान में आपको गेंद वहां पर सौंपनी है कमेटी की ओर से, तब जाके मैच शुरू होगा. बघा, आमच्या आदित्य मस्कर यांची राहुल स्पोर्ट्सची बॅट आहे, ती खेळायला दिली होती 40+ संघाला. जर आपल्याकडे असेल ती तर लवकर आदित्यकडे आपण ती सुपूर्त करा. राहुल स्पोर्ट्सची बॅट आहे, त्याची महत्त्वाची बॅट आहे. चला फिल्डिंग लावून गा. वेळ का चाललाय मॅनेजमेंट आम्हाला कळवते. मो 40+ आम्हाला माहिती आहे. यस पुरवतो आम्ही, मात्र फिल्डिंग लावून घ्या. बॉल बॉय चला पुरवा. प्रवीण, याचं कारण असेल संघ अधिक खेळण्यास. इट्स बॉल बॉय मैदान के अंदर जा चुके हैं. सेमीफाइनल की शुरुआत होगी. 11:46. आखिर के 3 मैच बचे हैं, 2 सेमीफाइनल, 1 मेगा फाइनल. बहुत ही बढ़िया आयोजन, खूबसूरत है और काफ़ी प्रोफेशनल क्रिकेट आपको नज़र आ रहा है इस मैदान पर. प्रोफेशनल आउटफील्ड है, मंडप बहुत ही खूबसूरत है, बैनर परफेक्ट फिटिंग, लाइट्स ओके, बहुत सब कुछ अच्छा है और ये प्रोफेशनल क्रिकेट. छत्रपति शिवाजी महाराज टीम नेरे बैटिंग. 4 ओवर का ये मैच. फील्डिंग पोजीशन मो 40+ सेट कर रही है, लेकिन ध्यान रखें मालिका वीर के लिए जो 2 व्हीलर बाइक है उसकी काउंटिंग बंद हो चुकी है. सुपर 8 तक ये नेरे दुंदरी विभाग के जो रूल्स थे उसे फॉलो करने के बाद सुपर 8 तक ये रन काउंट होंगे बाइक के लिए. अब यहाँ से जो 3 मैच है सेमीफाइनल फाइनल, उसमें वो रन काउंटिंग नहीं होंगे, ना बेस बल्लेबाज के लिए ना बेस गेंदबाज के लिए. कोई भी काउंटिंग यहाँ पर नहीं होगी, काउंटिंग यहाँ पर समाप्त होगी. अब नंबर के लिए आपको यहाँ पर खेलना है. मैच ऑन. बेहद रोमांचक मैच, एक बड़ी राइवलरी जहाँ पर 40+ को कम नज़र से देखा जाता है, लेकिन ऐसा नहीं है दोस्तों. कई मरतबा 40+ ने इतिहास बनाया है. 40+ क्रिकेट ग्रो करता जा रहा है, अग्रेसर है, और इनको कम ना समझे. नेरे टीम को ये फाइट दे सकते मो 40+. मैच ऑन. चलिए मुकाबले की तरफ चलते हैं. सलामी जोड़ी तैयार है. धनेश, स्वराज धनेश गौते बंधु मैच ऑन करते हुए. पारी की शुरुआत. मो 40+ तैयार है इस मैच में. विनोद पाटे का खेल बहुत ही कमाल का रहा, वन ऑफ द फैबुलस बैट्समैन. मो 40+. अंपायर हरी झंडी. मैच ऑन. सेमीफाइनल, द बिगेस्ट राइवलरी ऑन दिस टीम ऑन मैच. सेमीफाइनल फर्स्ट. पहली ओवर, पहली बॉल, फुल टॉस बॉल, मिड विकेट पे टैप की हुई बॉल, 1 बाउंस ओवर द रोप, सीमा पार, 4 रनों के लिए. स्वराज गौते 4 रन. पारी की दमदार शुरुआत, अपना और टीम का खाता खोला 4 के साथ. स्वराज गौते, वन ऑफ द फैबुलस बैट्समैन. स्वागत हुआ गेंदबाज जनार्दन का. 1 बॉल 4.
सेमीफाइनल आप देख रहे हैं जहां पर पहले बल्लेबाजी मिली नेरे टीम को, टॉस हारने के बाद मोह 40+ टॉस जीता है। आइए देखते टारगेट क्या होगा। इनसाइड आउट खेला, लॉन्ग ऑफ पे ड्राइव होती हुई बॉल, लॉफ्टेड ऑफ ड्राइव का स्ट्रोक है, क्विक सिंगल, महज एक रन यहां से मिलेगा। कुमार साइश का जन्मदिन आपने देखा, साइश बहुत ही खुश है, 10वां जन्मदिन। हर साल नाइट रजनी के माध्यम से उनका ये जन्मदिन मनाया जाता है और आज भी कई बड़े बड़े वीआईपी मेहमान आपको यहाँ पर देखने मिले। ये टूर्नामेंट नामांकित है, इस टूर्नामेंट की चर्चा संपूर्ण रायगढ़ में होती है। धनेश गौते ड्राइव किया इस बॉल को इनटू द स्क्वायर, बैकवर्ड स्क्वायर लेग पर, खिलाड़ी और गेंद के बीच में रेस, गेंद आगे, गेंद सीमा बाहर, 4 रन। पावर प्ले में 2 चौके धनेश गौते और स्वराज गौते के बल्ले से, और इसी के साथ टीम का टोटल 9 रन स्कोरबोर्ड पर। उम्मीद जिंदा रखी है क्योंकि उम्मीद पे दुनिया कायम है। आइए देखते हैं, नेरे की 3 टीम थी जहाँ पे 2 टीम जीत गई और एक टीम 40+ लगभग जीतने वाली थी, बैकफुट पे चली गई। इतिहास बना इस बार नेरे की 3 टीम आगे जाना, ऐसा बहुत कम हुआ है टेनिस बॉल क्रिकेट में, पहली मर्तबा। फुल टॉस गेंद लॉफ्ट किया, डिलाइटफुल स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्री के बाहर, एक टप्पा ओवर द रोप, 4 रन, 3 चौके पहले ओवर में अभी तक लगे। क्लास बल्लेबाजी धनेश गौते के बल्ले से। धनेश गौते छोटा पैकेट बड़ा धमाका, कमाल का स्ट्रोक खेलते हुए। 217 चौके इस ट्रॉफी में अभी तक लगे और आप देख रहे हैं सेमीफाइनल, लगभग फाइनल तक 230 चौके यहाँ पे पूरे हो सकते हैं। आईक्विरा लाइव इवेंट इसे कवर कर रहा है, एक बहुत ही उम्दा वेबसाइट है। मास्टर स्ट्रोक धनेश गौते के बल्ले से, जनार्दन को चैलेंज, यंगिस्तान का स्क्वायर कट, पॉइंट गली के ऊपर से लगातार 3 चौके, 3 बॉल 3 4 इन रो धनेश गौते के बल्ले से। धुआंधार पारी, 5वीं गेंद थी, इनसाइड आउट खेला, स्क्वायर कट, पॉइंट के ऊपर से 4 रन। वंडर बॉय ऑफ नेरे धनेश गौते। 13 पे 0, 17 पे 0 आखिरी बॉल, 3 चौके लगातार, कमाल की पारी खेल रहे धनेश गौते आज। किनारे पे लगी है, लॉन्ग स्टॉप पे जाएगी, नॉन स्टॉप, पीछे फील्डर, रेस लगी है, पाव से रोका। फुटबॉल का नजारा यहाँ पर देखने मिला। आखिरी गेंद पर 2 रन आए और इसके बाद पहला ओवर यहाँ पर समाप्त होता हुआ और टीम का टोटल है 19, 0 विकेट के नुकसान पर। 1 ओवर 19, सेमीफाइनल आप देख रहे हैं। जानमन क्रिकेट टीम नेरे कल श्रद्धांजलि ट्रॉफी पिसारवे में चैंपियन नहीं, रनअप रही, दूसरे नंबर पे उपविजेता, और वो ट्रॉफी को लेकर साइकिल जो सूरज पाटिल को मिली है, 1 लाख की बख्शीश श्रद्धांजलि ट्रॉफी में पिसारवे के मैदान पर नेरे को मिली, उसकी खूबसूरत तस्वीर ये टीवी स्क्रीन पर है। इस टीम ने इस साल काफ़ी धमाका किया है। बातान नाइट में धमाका किया, कुरले में धमाके किया, पालेश्वरी नाइट में चैंपियन रही, पिसार में भी धमाका किया, वाजे में चैंपियन रही, और उसके बाद कल श्रद्धांजलि ट्रॉफी पिसारवे के सरजमी पर दूसरा नंबर का किताब। धमाका किया है नेरे ने, हर जगह पे इनकी छाप पड़ी है सागर। 1 ओवर 19, माचौन, गेंदबाजी में तब्दीली, गेंदबाजों पे दबाव है थोड़ा सा क्योंकि बारिश की तरह रन बरसे, पानी की तरह रन बरसे मैदान में। प्रकाश मात्रे थे गेंदबाज, पहली गेंद पे स्वागत, भव्य दिव्य, स्ट्रेट हिट डाउन द ग्राउंड, बिग शॉट, 6 रन। स्वर्गीय जितेंद्र दादा पाटिल इनके बैनर के ऊपर से बॉल गई है, 6 रन, जिनके नाम से टीम है जीतू 11। कमाल की बल्लेबाजी कर रहे यहाँ पर स्वराज गौते, वो भी कम नहीं है। धनेश गौते ने कमाल के 3 चौके मारे, अब स्वराज गौते बल्लेबाजी कर रहे। प्रकाश का स्वागत 6 के साथ, 25 रन। शॉर्ट बॉल थी, कट हुए हल्के हाथों से, खराब फील्डिंग, रनों की बारिश हो रही है, गलतियां मोह 40+ कर रही है, दबाव नजर आ रहा है उनपे जैसे बड़े स्ट्रोक आ रहे, और जब बड़े स्ट्रोक आते हैं दबाव होता है। देखिए 3 मुकम्मल, कॉम्बिनेशन खराब है, तालमेल नहीं है मोह 40+ में, और वो तालमेल न होने के कारण नेरे पूरा फायदा उठा रही है। 3 मुकम्मल हुए सेमीफाइनल में, और देखिए 3 के साथ रन आगे बढ़ते हुए स्कोरबोर्ड पर 28। लगता है 4 ओवर में अगर ऐसी बल्लेबाज रही, धुआंधार पारी रही, तो मुझे लगता है कि 60-70 रन यहाँ पे लगा सकते बोर्ड पर छत्रपति शिवाजी महाराज टीम नेरे।
धनेश गौते तैयार है, छोटा पैकेट बड़ा धमाका, द वंडर बॉय ऑफ नेरे या प्रकाश मात्रे उन्हें रोक पाएंगे पहले सत्र में। मिस टाइमिंग, बॉल हवा में, मिड ऑफ लॉन्ग ऑफ नजदीक आएंगे, डीप में कैच ड्रॉप, नसीब भी अच्छा है। देखिए एक आसान सा कैच यहाँ पर छूटता हुआ लॉन्ग ऑफ पे और ये धनेश गौते को जीवनदान। 1 रन यहाँ पर मैच मिलेगा। सलामी जोड़ी पार्टनरशिप अच्छी कर रही है और यहाँ से जो टीम जीतेगी सीधा मेगा फाइनल में जाएगी। ये सेमीफाइनल है, मेगा फाइनल में कौन जाएगा? यहाँ पे अच्छी बल्लेबाजी हो रही है। क्या गेंदबाज प्रकाश कम बैक करेंगे? क्या उनका वेरिएशन काम आएगा आने वाले चंद गेंदों पर? चलिए वेरिएशन है, इस बार वापसी हुई, कम बैक हुआ गेंदबाज प्रकाश का और यहाँ से डॉट गेंद आती हुई। 4 गेंदें की है, 1 छक्का लगा, 9 रन दिए। कमाल की ओवर 29 पे 0। ओवर नंबर 2, 4 ओवर का पहला सत्र। स्वराज गौते को थोड़ा रुकाए यहाँ पर। चलिए मिस टाइमिंग लगा, गेंदबाज की वापसी हो रही है, कमजोर स्ट्रोक रहा, मिड विकेट पर सिंगल मिलेगा और इसी का इंतजार था। जरा सब्र रखो, वापस लौटेंगे उसी अंदाज में और वापसी की है गेंदबाज प्रकाश ने। गुड बॉलिंग, 5 गेंद पे 10 दिए, आखिरी बॉल है। 1 ओवर में 19 गए थे, अब टीम का टोटल है 30। स्वराज गौते 6 गेंद पे 15, धनेश गौते 5 गेंद पे 15। दोनों बल्लेबाजों ने 15-15 बनाए 6 और 5 गेंदों पे, इक्वल स्कोर है। इनसाइड आउट खेला है, लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर पे, एक टप्पा, पीछे फील्डर है, गुड फील्डिंग, 3 रन बचाए। 40 प्लस की टीम भी कम नहीं, देखिए क्या फिटनेस है, एफर्ट अच्छा है, क्लास है और मैच सिंगल के साथ 2 ओवर का एक खेल समाप्त हुआ। टीम का टोटल है छत्रपति शिवाजी महाराज टीम नेरे का 31-0 विकेट। 15.5 का रन रेट, मैच शुरू है। पानी की यहाँ पर मांगनी होती हुई प्रीमियर लीग देखिए, पनवेल 40 प्लस प्रीमियर लीग दे, पिकअप शॉट 6 रन। मयूर शेठ भोईर जरूर या स्पर्धेसाठी त्यांची तब्येत और कल भी एक दिन की लीग 40 प्लस इसी मैदान पर होगी, नाइट रजनी में होगी और इसी विभाग की टीमें यहाँ पर खेलेगी। और ISPL में दादाजी कोंडो स्टेडियम में उसका धमाका हुआ 2 में। प्रवीण दादा मात्रे, चला माजी उपसरपंच, टॉस होईल। दादा मात्रे, चला माजी उपसरपंच, टॉस होईल। कॉल येतोय, पालीकडून कॉल आला, यस टॉस जिंकला। कॉल येतोय, पालीकडून कॉल आला, यस टॉस जिंकला नेरेनं, डिसिजन लगेच कळवा नेरे फिल्डिंग। तर नक्कीच शुभेच्छा असतील आपल्याला, वेळ आपल्याकडे कमी, चला गर्दी करू नका, समोरची गर्दी कमी करा। स्वराज इथे कुणालाच उभे करू नका। साईश, आज प्रवीण भरपूर चिट्ट्या आहेत, वाईट चिठ्ठी आहे, यस। नाव येतोय स्पोर्ट्स सायकल, विकास मडवी उमरोली, 1 मिनिट। विकास मडवी उमरोली 1 आहेत का? विकास मडवी आहेत का? विकास मडवी, टाळ्या उद्या एकदा जोरदार। स्पोर्ट्स सायकल भाग्यवान विजेते प्रेक्षक। उमरोलीत 2 स्पोर्ट्स सायकल गेल्यात, धन्यवाद आपलं। दोन्ही भावांना गेले, टाळ्या झाल्या पाहिजेत। चला त्यानंतर मिक्सर। सो यस, मॅच ऑन आहे। ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर यांच्याकडून मिक्सर आणि दुसरी तर मिक्सर साठी श्रेयस संजय पाटील नेरे, यस टाळ्या होऊ द्या। ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर ग्रामपंचायत सदस्य, झील केबल अँड नेट सर्व्हिस। मिक्सर मिळते, उभं राहा, नंतर देऊ बक्षीस, नंतर देऊ, नंतर मॅच कडे आम्ही जाऊ, बक्षीस आपण देऊयात। चला सरपंच प्रकाशजी गाडगे यांच्याकडून आम्हाला मिळाले ब्रँडेड इस्त्री आणि सोपान कडू कर्जत बेंशील, नाही काल मिळालं होतं ना मॅनेजमेंट, सोपान कडू कर्जत बेंशील एक काल मिळाली होती ना, काल मिळालं होतं आपल्याला। संयोजक दुसरी, तुम्ही बाजूला वा, 1 मिनिट, 2 चिठ्ठ्या आल्यात,
2 चिठ्ठ्या आल्यात बाद. मी मगाशीच सांगितलं एकच टाकायचं. यस 2 चिठ्ठ्या आल्यात. तर इस्त्रीसाठी तिसरी चिठ्ठी 2 चिठ्ठ्या आल्या म्हणून बाद केलं. आर्यन राजिवडे नेरे. आर्यन राजिवडे 1. आर्यन राजिवडे नाही. चला मॅच ऑन आहे, लवकर करायचं आपल्याला. आहेत का? यस खेळाडू आहेत, थांबा आपण तिथे. खेळाडू असेल तर थांबा. खेळाडूला नाहीये बाद. खेळाडू आहेत का? बाद. काढू नाही तो. चला पटकन. अनिल फडके. लक्ष्मण वाघे नेरेपाडा. मिळाली होती का त्यांना? अरे साईशला उचलू दे. इस्त्रीसाठी लक्ष्मण वाघे नेरेपाडा. लवकर लवकर मॅच ऑन आहे, सोडून द्या. देऊन टाकू ना. आहे ना लक्ष्मण वाघे? आहे का? चला. यस यस लक्ष्मण वाघे कुठे? लक्ष्मण कोण आहे? यस मॅच इम्पॉर्टंट आहे, लवकर संपवतो आपण. लक्ष्मण वाघे कन्फर्म. रोहन कन्फर्म. यस चला मामा आपण देऊन टाका. मॅच ऑन आहे, बक्षीस देऊन टाका. अनिल दादा, शैलेश दादा, समीर दादा बक्षीस द्या. मॅच इम्पॉर्टंट आहे. यस जाऊया मॅच कडे. धन्यवाद. थँक्यू सो मच मिनी वागरो. सागरजी माडवकर नेरे अगदी लढतीकडे प्रस्थान करतोय. मोह 40+ संघाच्या अगेन्स्ट खेळत, परंतु मुंह तोड जबाब देणारे फटके पाहतो. येतोय हा धमाकेदार चौकार. दमदार फटकेबाजी धावा विरुद्धपणे बरसतायत. अगदी जुने जाणते खेळाडू मोह 40+ क्रिकेट संघाचे जगदीश, त्यांच्या साथीनं प्रकाश आणि हे 2 खेळाडू अगदी प्रकाशमय कार्य साध्य करत आहेत. 46 धावसंख्येचं टार्गेट तोडीत काढायचंय आणि एका गडाच्या मोबदल्यामध्ये अगदी 15 धाव पुस्तकावरती रुजू होत असताना पाहायला मिळत आहेत. देवा पाटील विरोधात चांगले फटके खेळले जात आहेत. सन्माननीय चंद्रकांत दादा पोपेटा सुकापूर लिजन काढो यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. दादा आपलं मनपूर्वक आभार. स्पर्धा म्हटली तन मन धन हे त्रिवेणी संघ मोतावं लागतं आणि त्यानंतर एखादी स्पर्धा ही साकार होते आणि त्यातल्या आता ते दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामधील एक रुबाबदार स्थितीमधील ही आपण लढत पाहतो. यंगस्टर अर्थातच नेरे संघामध्ये सर्व युवा खेळाडू पाहतो आणि समोरील संघ आहे लेजंड अगदी 40+. 1 धाव आरोग्यासाठी. बोलता बोलता अगदी रेग्युलर क्रिकेटर सुद्धा ज्या पद्धतीने खेळतात त्या दर्जाचा खेळ 40+ संघांच्या माध्यमातून पाहतो. नेरे 40+ संघ सुद्धा चांगला खेळला, त्या जो खेळ पाहायला मिळतो मोह 40+ या संघाचा. परंतु पहिल्या षटकादरम्यान एका गडाच्या मोबदल्यामध्ये अगदी 15 धावसंख्येची लयलूट आपण होताना पाहिली. अजित गवतेचा पहिला चेंडू अति वेगवान पद्धतीने हा सफर गेलाय आणि पहिलाच बॉल इथे डॉट पाहायला मिळतो. 18 चेंडू जिंकण्यासाठी मोह 40+ या संघाला आवश्यकता 31 धावसंख्येची. जगदीश आणि प्रकाश या फलंदाजांनी अगदी प्रकाशमय कार्य हे सिद्ध केलंय. अगदी महिला भगिनी सुद्धा या लढतीला एन्जॉय करतायत. महिला शक्तीचा जागर पाटील फॅमिली परिवार सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि या क्षणी आता धाकड गोलंदाजीचा मुजोरा पाहायला मिळतो. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव इथे अंकित केली जाते. सांगी कोठा पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. अगदी संघाची धावसंख्या धावपटलावरती 16. क्रिकेटचा हा रंगारंगी सोहळा याची देई याची डोला. गजल क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि आज पूर्णपणे मेगा फायनल मेगा फेस्टिवल सुवर्ण महोत्सवाचा कालखंड काट्यासारखा सरळ. हा चेंडू पाहतो आणि पुष्कर अनिल पाटील यानं पकडलाय. हा दमदार झेल लागतोय. दुसरा धक्का रिप्लेच्या माध्यमातून पाहतो. एक दमदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रकाश या खेळाडूचा. त्यानंतर अगदी अजित गवतेनं तेज तर्रा चेंडू सफर केला आणि त्या ठिकाणी झेल अगदी काट्यासारखा सरळ पाहिला आणि पुष्कराज अनिल शेठ पाटील यांनी पकडलेला पुष्कर आदिराजे गाजवणारा पुष्करचा आपण झेल पाहिला.
जर्सी क्रमांक 18 आहे आणि त्याच्या नावाची आपण ही सध्याच्या घडीला टीम पाहतो. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे काहीशी बाजी मारतो. 2 गड्यांचा खात्मा, 16 धावा. आपण पाहतोय ज्यांच्या आठवणीनं रोशन ही स्पर्धा पाहतोय, कैलासवासी शंकर सीताराम पाटील. आणि आज आईकडून आम्हाला समालोचक आणि डीजे साठी 1000 दिलेत त्यांनी. त्यांचं मी सुनीता आईंचं धन्यवाद देतो. यस, नक्कीच मातोश्रींचं मनस्वी आभार. 16 धावा लागतायत. 2 गड्यांचा खात्मा. मोह 40+ आई संघ अगदी तरबेज खेळ साकार करतोय. 15 चेंडू 30 धावा मॅच बनवू शकते. मॅच अजूनपर्यंत बॅलन्स आहे. अजित गवते विरोधात अटके पार फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला कॉपीबुक स्टाईल फटका खेळला. शंकर त्या ठिकाणी सज्ज होता आणि लागतोय पाठोपाठचा हा 3रा धक्का. तर नक्कीच आमचे युवा समाजसेवक सुनीलजी रांजणे, मानव अधिकार संघटना रायगडचे अध्यक्ष आहेत, ज्यांच्याकडून या स्पर्धेला 1000 रुपयाचं आम्हाला सहकार्य मिळाले, त्यांचं धन्यवाद. तर मी शैलेश दादांना विनंती करेन, आपण सुनील दादा रांजणे आमचे युवा समाजसेवक यांचा आपण सन्मान करावा. सुनील दादा रांजणे, मानव अधिकार संघटना रायगडचे अध्यक्ष समाजसेवक, यांचा इथे सन्मान होईल. यस, अगदी सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहतो. क्रिकेट रसिकांची तुफान गर्दी आणि तुफान गर्दीमध्ये एक दर्दीदार खेळ क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतो. 16 वरती 3 ही आपण स्थिती पाहू शकता. 14 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची अद्यापर्यंत आवश्यकता आहे. पाहुण्यांचा पाहुणचार स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जातो. अर्पण या पुष्पगुच्छ भावसुमनांचे प्रेमभरे स्वागत करूया. मान्यवरांचे प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली. पाहुणे आली मने प्रसन्न झाली. अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये गुलाबी थंडीमध्ये गरमागरमीचं क्रिकेट. 14 चेंडू 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. मोह 40+ लिजंड खेळाडूंचा भरणा आणि एक धडधाकट बाणा दोन्ही संघांच्या माध्यमातून सद्यस्थितीला साकार होतो. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढेल. 13 चेंडू 30 हे समीकरण अंतिम टप्प्यामध्ये. हा चेंडू दोन्ही संघांसाठी तितकाच इम्पॉर्टंट आहे. इथे मोठा फटका आला तर सन्मानजनक धावसंख्येकडे पुन्हा एकदा प्रस्थान करेल उत्तरार्धामध्ये मोह 40+. इथे विकेट किंवा डॉट बॉल दबाव वाढेल मोह या संघावरती, परंतु टेंटेटिव्ह स्थितीमध्ये हा फटका खेळला गेला. त्या ठिकाणी जगदीश आणि जनार्दन हे 2 फलंदाज पाहतो. अगदी 1 धाव इथे प्राप्त केली जाते. 2 षटकांचा कार्यकाल इथे समाप्त होतो. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव येताना पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद 17. आता समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता. चंद्रकांतजी पोपेडा सर, त्यानंतर प्रीतम पाटील सर चर्चा साधतायत की ही मॅच ज्या दर्जाची होते, गोलंदाजी धाकड होते, ही त्यांची कायशी चर्चा आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक ही कायशी चर्चा त्यांच्यामध्ये घडते, परंतु अंतिम टप्प्यामध्ये बाजी कोण मारेल. नेरी आणि पाली 2 संघ आपण सुद्धा रेडी राहायचे. तात्काळ खेळ हा स्टार्ट केला जाईल. 2 लिजंड खेळाडू ऑन स्क्रीन सद्यस्थितीला पाहतो. रायगडाचं 40+ क्रिकेट ज्या उंचीवरती पाहतो त्यामध्ये या 2 व्यक्तिमत्वांचं खूप मोठं योगदान आहे. तात्काळ लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. 12 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. कासम खास गोलंदाजाची ही आपण शैली पाहतो आणि हे पाहता हा पहिला बॉल, परंतु इथे रेफर केलंय. बॅटर टीमने ते चॅलेंज केलंय आणि डिसिजन काहीसा पेंडिंग आहे. सूरज पाटील सरपंच बैलाचे मालक. नात फक्त एकच बैलगाडा शर्यत पिसारवेचं मैदान ज्यांनी गाजवले. एक सायकल त्यांनी काल जिंकली आणि लिजंड खेळाडू तोही चांगला खेळला आणि या ठिकाणी पाहायला मिळेल डॉट बॉल. सुरक्षितरित्या हा चेंडू हाताळला. समीकरण 11 चेंडू 29. मॅच अजूनपर्यंत काहीशी बॅलन्स आहे. इथून जिंकणार कोण पाहतो आपण. जर्मन क्रिकेट संघ नेरे या संघानं श्रद्धांजली चषक पिसारवे स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक मिळवल्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थांच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन. परंतु इथे खेळतोय अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे. याही संघाने आज संपूर्णरित्या चांगला खेळ साकार केला. नेरे 40+ सुद्धा दमदार खेळ साकार केला, परंतु अंतिम टप्प्यामध्ये इथून सामना जिंकणार कोण
अगदी 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज असताना विकास पाठक हा गोलंदाज एक धाकड गोलंदाजी करण्याच्या इराद्यामध्ये सद्यस्थितीला त्याची ही गोलंदाजी. जर्सी क्रमांक 07 विकास. प्रहार प्रत्येक चेंडूकडे प्रहार करणं काही संगलट आलंय. यष्टांच्या मागे अजितला पाहतो. अजित गवते ज्या दर्जाच्या चेंडूंची मागणी करतो त्या दर्जाचे चेंडू आपल्या भात्यातून पेशकश करतोय. ही विकासची खास येते, परंतु मोह 40+ संघ सुद्धा धडधाकट बाणा दाखवू शकतो. अंतिम टप्प्यामध्ये स्टेप आउट होत हा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे काहीसा धक्कादायक प्रयत्न राहिला. विशाल पाटील सरांचा इशारा येतोय. इट्स नो बॉल करार दिलाय. बीमर बॉल. अगदी आगली वेगळी शक्ती युक्ती लढण्याचा काहीसा प्रयत्न होता विकास काढूचा, परंतु काहीसं अंगलटले. हा नो बॉल काहीसं नव संजीवनी देईल की काय असं काहीसं वाटू लागले. फिट बॉल आहे. 10 चेंडू 27 धावा मॅच बनवू शकते. अजूनपर्यंत बॅलन्स आहे. प्रहार केला ऑन साइडला क्लिअर केलंय. एक धाव इथे प्राप्त केली जाते. धनेश चेंडूवरती झडप गाळेल तत्वर प्राप्त केलेली एक धाव. खर्रा फिल्डिंग. 2 धावा प्राप्त होत आहेत. ज्या ठिकाणी फक्त एक धाव त्या ठिकाणी 2 धावा येणं काही संगलट येऊ शकतो. पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे संघासाठी अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 9 चेंडू 25 धावसंख्येची आवश्यकता. अंतिम टप्प्यामध्ये बिना दिवाळीचे रॉकेट आपल्या भातातून सोडावे लागतील मोह 40+ टीमला. अगली पेशकश काउंटर अटॅक. पुन्हा एकदा धनेश गवते चेंडूवरती जाईल. एक धाव तिथे प्राप्त केली जाते. एक सिंगल रन्स काही सबळ प्राप्त करेल नेरे संघासाठी. 8 चेंडू 24. हे षटक 2 संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे. इथे संघर्ष करावा लागेल मोह 40+ या टीमला. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि ते सामर्थ्य निर्माण करायचं असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. 8 चेंडू 24 धावा. नेक्स्ट बॉल. अगली पेशकश. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. क्षेत्ररक्षक अविनाश न सोडला हाजेल. तिथे अगदी 2 धावा प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. जोरदार पद्धतीने हा फटका खेळलाय मोह 40+ टीमचा काढू जगदीश याने चांगल्या रीतीचे फटके दागले. महादेव डोले महालक्ष्मी नगर यांच्या माध्यमातून पुष्कर साठी जो झेल पकडला त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज कॉमेंटर बॉक्स मध्ये जमा झाले. 7 चेंडू 22. हा चेंडू इम्पॉर्टंट. नेक्स्ट बॉल. ओहो इथे लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. बॉल शॉट 7878 मोह ग्रुप यांच्या माध्यमातून जनरलसाठी 3 षटकार 3000 रुपयाचं कॅश प्राइज. धन्यवाद. पहा इथे प्रहार केलाय. ओहो मॅच बनली जाते. या 4 धावेने काहीसं बल प्राप्त केलंय आणि आता समीकरण अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 6 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता. डीजे म्युझिक डीजे नितीन. खतरा काहीसा इथे मंडरावेल. 6-17 कारण परीक्षांचा हा आपण कालखंड पाहतो. हे पाहता काहीसं संगीतावरती पाबंदी आहे. 6 चेंडू 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. 46 धावसंख्येचं टार्गेट हे तोडीत काढायचं होतं मोह 40+ या टीमला. आणि अगदी अंतिम टप्प्यामध्ये संघर्ष योद्धा अशी आपल्याला खेळी पाहायला मिळते. जगदीशच्या साथीनं जनार्दन तन मन धन हे संघ मोहतायचे. आणि हे पाहता 6 चेंडू 17 धावा वाचवायच्या आहेत. पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरेला. अगदी अंतिम चरणामध्ये विजयावरती शिक्का मुहूर्त कोण करेल हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. दोन्ही संघ आपली ताकद पूर्णपणे पणाला लावतायत आणि अंतिम टप्प्यामध्ये पूर्णपणे विजयाची मुहूर्तमेढ कोण रोवणार आणि पुढच्या दिशेने कोण मार्गस्थ होणार. सेमीफायनल 1 आणि अगदी नंबर 1 खेळ दोन्ही संघांचा सद्यस्थितीला पाहायला मिळतो. अंतिम गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅक वरती स्वराज गवते. इथे अधिराज्य कोण गाजवेल. 6 चेंडू 17. 6 चेंडू 17. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. धनेश गवतेनं पकडला हा दमदार झेल.
झटका क्रमांक 4 मोहरे गारुद होत आहेत. पहिला बॉल तितकाच इम्पॉर्टंट. स्वराज गवतेनं हा चेंडू ट्रॅव्हल केला. त्यानंतर अगदी धनेश गवतेनं पकडलेला अगदी दमदार झेल, ज्या झेलनं काहीशी ताकद पूर्णपणे समर्पित केली आहे. अगदी पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे पूर्णपणे विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मोह 40+ लिजन खेळाडू, जुने जाणते खेळाडू आणि या ओल्ड इज गोल्ड अगदी गोल्डन कामगिरी करण्यासाठी मोह 40+ संघाचे खेळाडू पूर्णपणे आपली ताकद समर्पित करतायत. 5 चेंडू 17 हे समीकरण तय करायचंय. नवीन आलेला खेळाडू बॅटिंग मार्क वरती नरेश पाटील, एक कातील बॅटिंग त्यांना साध्य करायची. धडधाकट बाणा, एक बाहुबली फटकेबाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो मोह 40+ संघाच्या माध्यमातून, परंतु यापुढील 2 चेंडू तितकेच इम्पॉर्टंट आहेत. 5 चेंडू 17 हे समीकरण तय करायचंय. यापुढील सामना नेरे विरोधात पाली. नेरे संघाने टॉस जिंकलाय. तात्काळ निर्णयाचं अनुकरण करायचंय. 5-17 हे समीकरण अजूनपर्यंत तय करायचंय. प्रहार करण्याचा प्रयत्न यशांच्या मागे चांगला असेल. अगदी अजित गवते त्या ठिकाणी सज्ज होते. पाठोपाठ लगातार 2 मोहरे इथे गारुद होत आहेत. वारंवार मोठ्या फटक्यांच्या नादामध्ये विकेट कोसळत आहेत. नक्की ज्या दर्जाच्या आपण काहींनी बाकी तर वर्तवली की एखादा असाही सामना तुमच्या भेटीला येऊ शकतो, त्या दिशेनं काहीशी आपण मार्गक्रमण पाहायला मिळतो. काहींच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. 4 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची अद्यापपर्यंत आवश्यकता आहे. पहिल्या 2 चेंडूंमध्ये ज्या काही घडामोडी घडल्यात हे पाहता अगदी पूर्णपणे वरचढ कामगिरी सद्यस्थितीला पाहायला मिळते. निश्चितच नेरे या संघाची, परंतु न थांबता न थकता पूर्णपणे दमदार कामगिरी करावी लागेल मोह 40+ या टीमला. मोह 40+ टीमनं पहिल्या पूर्वार्धामध्ये धाकड अशी गोलंदाजी साकार केली, कारण रेग्युलर क्रिकेट खेळणारे नेरे संघाला कमी धावसंख्येवरती रोखलं म्हणे, परंतु उत्तरार्धामध्ये वारंवार विकेट कोसळणं हे धोक्याचं ठरलं गेलं. विनोद पाठे हा खेळाडू लवकरात लवकर बाद होणं काहीसं धोक्याचं तंत्र अवगत केलं मोह टीमनं आणि त्यानंतर अगदी पूर्णपणे अधिराज्य पाहायला मिळतो. तर नक्कीच आमच्या आयोजक समीर दादांना विनंती करेन आपण स्टेजचे संपर्क साधा आणि जितू 11 जवानमान नेरेचे सर्व खेळाडू आपण समोर येऊन थांबा आणि जे आमच्या आयोजक आहेत त्यांना विनंती करेन आपण स्टेजवर यायचं. अगदी विजयाच्या समीप आपण संघ पाहतो. अंतिम टप्प्यामध्ये पूर्णपणे प्रहारबाजी करण्याचे प्रयत्न आहेत, परंतु डॉट बॉलची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे हा संघ आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती सेमीफायनल 1 हा सामना जिंकतोय. वेलपेट चांगला खेळ राहिला नेरे संघाचा, तितका चांगला खेळ राहिला विनोद पाठे यांची सेन अर्थातच मोह 40+ टीमनं. तर नक्कीच रोशन, आज नेरेच्या या नाईट स्पर्धेमध्ये कैलासवासी शंकर सीताराम पाटील आणि पुष्कर 11 श्री छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघ गेलाय. नेरेचा एक संघ फायनल मध्ये, एकदा जोरदार टाळ्या. तर आज अमर असतील, अमर आमचे विकास पाटील यांचा वाढदिवस आम्ही इथे संपन्न करतोय. चला नेक्स्ट मॅच लगेच ऑन करा. नंदिता बिअर शॉपचे आमचे ओनर्स युवा उद्योजक दिनेश शेठ दत्तात्रय गवते यांच्याकडून आम्हाला एक स्पोर्ट्स सायकल आणि आज न्यू ड्रीम चायनीज यांच्याकडून आम्ही पाहतोय सुपर 8च्या मॅचसाठी आम्हाला कूपन त्यांनी दिलं. तर अमर विकास पाटील यांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचं. तर नेरे गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींना मी विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करा. तर सागर सर या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय नन्ना मुन्ना जादूगर पुष्कर आणि शेठ पाटील हा ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.